हॅलो एव्हरीवन, मी आता फिश फ्राय माझा बनवून झालेला आहे। तुम्ही बघू शकता की मी फिश फ्राय बनवण्याची रेसिपी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली आहे। आता काही फिशचे पीस उरलेले आहेत, त्यासाठी मी आता काळ्या मसाल्यामध्ये त्याची करी बनवणार आहे। तर तुम्ही बघू शकता मी मागच्या रेसिपीमध्ये तुम्हाला काळ्या मसाल्याची रेसिपी शेअर केली होती। कांदे, लसूण आणि खोबरं हे सगळं वाटण तुम्हाला दाखवलेलं होतं। आता बघू शकता आता मी लागेल तितका काळा मसाला 2 चमचे तेलामध्ये चांगला परतून घेणार आहे। तुम्ही बघू शकता फिश करी बनवण्यासाठी मी हा मसाला चांगला परतून घेत आहे। याच मसाल्यामध्ये मी आता अर्धा चमचा कोथिंबीर मसाला, अर्धा चमचा गरम मसाला, तुम्हाला वाटलं तर तुम्ही थोडंसं स्पायसी पण करू शकता, आणि यात मी थोडासा अर्धा चमचा तरी मसाला टाकणार आहे, ज्याने तरी फार छान येते आणि दिसायला पण खूप छान दिसतो। तर मी हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेते, जेणेकरून याचा कलर छान बदलेल। आता मी चवीनुसार यात मीठ घालत आहे। बघा मी 2 चमचे मीठ यात टाकलेले आहे। चांगला परतलेला आहे। आता मी यामध्ये फिशचे पीस चांगले परतून घेणार आहे, ज्याने मसाला याच्यात चांगला मिक्स होईल आणि करीची चव छान लागेल। आता फिश सोबत हा मसाला मी चांगला परतून घेतला आहे। मंद आचेवर 2 ते 3 मिनिट हा चांगला परतून द्यायचा आहे। मी आता थोडी बघा फिश करीचा मसाला चांगला परतून झालेला आहे आपला। आता मी 1 ग्लास पाणी घालत आहे याच्यात। आता त्याला छान तरी सुटेल, बघा टेस्टही छान लागेल याची। गाईस तुम्ही बघू शकता आपली फिश करी ही रेडी आहे, कशी त्याला तरी आलेली आहे छान। आता मी ही गरम गरम सर्व करून टेस्ट घेणार आहे। तुम्ही पण ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला लाईक करा, शेअर करा। बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।